नमस्कार सगळ्यांनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मसालेदार सोयाबीनची भाजी। तर कसं वाटते पाहून? दिसतंय ना सेम मटणासारखंच, तर त्याहीपेक्षा छान चव होते। चला पाहूया कृती। तर यासाठी घेतलेले आहेत 100 ग्रॅम सोयाबीन। यानंतर फोडणीसाठी घेतला आहे कांदा, टोमॅटो, 1-2 हिरव्या मिरच्या। यानंतर वाटण्यासाठी घेतलं आहे कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं। इथं आपला कांदा लसणाचा मसाला, मीठ, हळद आणि आपला एव्हरेस्टचा गरम मसाला। तर इकडं पाणी उकळत ठेवले, त्याच्यात मी सोयाबीन घालून घेणार आहे। तर सोयाबीनला थोडीशी कडवट चव असते, ती पाण्यातून एक उकळी काढून घ्यायची असतात, त्याच्याने ते मऊ पण होती नाही, त्याच्यात थोडासा जो कडवटपणा असतो तो नाहीच होईल। असंच केलं तर थोडंसं भाजीला कडवटपणा येतो। तर आता छान आपण त्याला एक उकळी येऊ देणार आहोत। तर मस्त अशी उकळी आलेली आहे, आपण गॅस बंद करूया आणि मग इकडे वाटण्याची तयारी करूया। तर वाटण्यासाठी थोडंसं घातलं आहे मी तेल आणि ह्याच्यात घालत आहे आता थोडासा आपला कांदा। तर तो छान लालसर होईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला। कांदा हा थोडासा कच्चा जरी राहिला तर त्याची वास येते मसाल्याला, त्यामुळे तो थोडा लालसर होईपर्यंत तळावा लागतो। आता आपला कांदा लाल झालेला आहे। यानंतर आपण घालणार आहोत आपलं ओलं खोबरं। तर ओलं खोबरं मी घालत आहे, त्यामुळे ते थोडंसं भाजून घ्यावं लागेल आणि वाळलेलं खोबरं असेल तर जास्त भाजलं नाही तरी चालेल। यानंतर आपण ॲड केलेला आहे टोमॅटो आणि कोथिंबीर। तर आपला सगळा ओलाच मसाला आहे। तर आता हे सगळं आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत। तर गरम गरम केलं की छान बारीक अशी पेस्ट होते। आता इथं आपला मसाला तयार झालेला आहे आणि तिकडे आपले सोयाबीन पण थोडेसे थंड झालेले आहेत। तर आता ते गरम पाण्यातून मी गाळून घेणार आहेत। मस्त मऊ असे झालेले आहेत आणि त्याचा आकार जो आहे तो खूप मोठा झालेला आहे। आणि आता त्याच्यावर मी थोडंसं थंड पाणी घालून घेते आहे आणि आता ते छान आपणाला हाताने पिळून घ्यायचं आहे। तर असे त्याच्यातलं पाणी काढून घेतलं ना की मग त्याच्यात आपले जे सांबार आहे किंवा मसाला आहे त्याचा अर्क उतरतो, नाहीतर पाणी आतमध्ये राहिलं तर ते पानसट लागतात। म्हणून आपण छान त्याला पिळूनच घ्यायला हवं। तर सर्व पिळून झालेले आहेत। आता आपण हे थोडेसे मॅरिनेट करून घेऊयात। तर ह्याच्यासाठी टाकते आहे मी आलं लसणाची पेस्ट। यानंतर ह्याच्यात टाकणार आहे थोडीशी आपली हळद, त्यानंतर आपला लाल तिखट, थोडंसं मीठ आणि 1-2 चमचे दही आणि आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत। आणि इकडे फोडणीची तयारी करूयात आता। तर इथं कढईत घेतले मी 2 चमचे तेल आणि थोडंसं तेल गरम झालं की आपण घालणार आहोत ह्याच्यात आपला कांदा छान तळून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरचीचे 2 तुकडे घातले। कांदा थोडासा तळला की आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आपला टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। आणि कांदा टोमॅटो दोन्ही छान मिक्स झाले, मऊ झाले ना की त्याच्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद। यानंतर आपलं दररोजचं तिखट आणि चवीनुसार आपण टाकणार आहोत मीठ। तर मी थोडंसं मोठं मीठ वापरते, तुम्ही बारीक वापरत असाल तर हरकत नाही, चवीनुसार टाका। आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत। तर आपलं लाल तिखट घातल्यानंतर ते थोडंसं तेलात परतवलं ना की आपल्या भाजीला किंवा सांबारला मस्त असा कलर येतो। तर आता ते तेलात परतवून घेतलेलं आहे। आता आपण घालणार आहोत आपलं वाटण। तर तुम्हाला वाटण घालायचं नसेल, सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही असंच परतवू शकताय आणि मसाला भाजी बनवायची असेल तर वाटण घालायची आवश्यकता आहे। तर मी इथं थोडीशी ग्रेव्ही करणार त्यामुळे वाटण घातलेलं आहे। तर सुकी भाजी खूप छान अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही तसंही करून पाहू शकता। आता मी ॲड करत आहे मॅरिनेट केलेले आपले सोयाबीन। तर सोयाबीनसुद्धा बारीक आकाराचेही मिळतात
आणि हे थोडेसे मोठे आहेत। जर तुम्हाला मोठं आवडत नसेल तर तुम्ही एखाद 2 तुकडे करून घालू शकता किंवा एखाद 4 तुकडे करून आपण ते घालू शकतो। तर आता ते सोयाबीनमध्ये थोडासा आतपर्यंत मसाला जावा यासाठी मी हाय फ्लेम करून थोडंसं ते परतवून घेणार आहे। आणि मसाल्यात ते सोयाबीन मुरले की आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आपलं हमेशाचं गरम पाणी आणि ते आता छान शिजायला द्यायचं आहे। तर तुम्हाला घट्ट हवी आहे भाजी किंवा पातळ हवी आहे यानुसार तुम्ही पाणी ॲड करा। आता मी घालणार आहे आपला दाखवलेला एव्हरेस्टचा मसाला आणि मिक्स करून घेणार आहे आणि जवळजवळ त्याला एक 7 ते 8 मिनटं मी झाकून ठेवणार आहे। तर झाकून गॅस थोडासा मंद करायचा, त्यामुळे मस्त छान तवंग होतो। तर 7-8 मिनिटांनी आपली भाजी तयार झालेली आहे। चला सर्व करून घेऊया। तर आजची ही आपली सोयाबीनची भाजी मी सर्व केलेली आहे आपल्या गरम गरम भाकरीसोबत। तर सखींनो चला आस्वाद घेऊया। तुम्ही ही करून पहा, खाऊन पहा आणि आजची आपली ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। धन्यवाद सखींनो।